नमस्कार मंडळी, आम्ही आलेलो आहोत येरमाळा येडेश्वरी येथे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आम्ही गिरकर या चॅनलला. येडेश्वरीचा उदय उदय, आय राजा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो. आराधी येणार का तू गावाला? हर हर महादेव, हर हर महादेव. नवरात्री चालू होत आहे, त्या निमित्ताने तुळजापूरचं दर्शन आम्हाला झालेलं आहे आणि आम्ही जात आहोत येडेश्वरीच्या येरमाळ्याला. खूप सुंदर देवीचं मंदिर आहे. डोंगर गडावर या देवीचं मंदिर स्थित आहे आणि लोकेशन तर बघायला खूप सुंदर वाटेल आणि देवीचं हे मंदिर खूप सुंदर आहे. दूरवरून येथे नवरात्रीत भक्तगण येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात. आता सध्याला पाऊस चालू आहे, पावसाच्या वातावरणात आपण जात आहोत, पण दर्शन हे नक्कीच घ्यायचं. येडेश्वरी मंदिर हे येरमाळा येडशी येथे स्थित आहे, जेथे देवी पार्वतीला येडाई म्हणून पूजले जातात. इथं वर्षातून 2 वेळा यात्रा भरते, ज्यामध्ये चैत्र पौर्णिमा आणि श्रावणी पौर्णिमा यांचा समावेश आहे. यात्रेदरम्यान चुन्ना वेचण्याचा कार्यक्रम हा मुख्य आकर्षणाचा कार्यक्रम असतो. येडेश्वरी मातेला तुळजाभवानीची धाकटी बहीण मानली जाते आणि जे तुळजापूरला जातात जे भक्तगण, ते येडेश्वरीचं दर्शन नक्कीच घेतात. असा नियम आहे की तुळजापूरला जाणाऱ्या भक्तगणांनी येरमाळा येडेश्वरी देवीचे दर्शन नक्कीच घेतलं पाहिजे आणि प्रत्येक भक्तगण येथे जातात आणि प्रत्येक वर्षाला यात्रेनिमित्त 2दा येथे भक्तगण दर्शनासाठी येतात. येथे नवरात्रीच्या दिवसांमध्ये मशाली घेऊन भक्तगण पळत येतात आणि पावसा पाण्याचं वारं, इकडं तिकडं वारे असतात, त्या वाऱ्यात मशालीला सांभाळून आणणं हे त्या भक्तगणाचं काम असतं आणि रस्त्यावर चालत पळत हे भक्तगण येत असतात. मी म्हटलं होतं ना मगाशी, बघा कशा मशाली घेऊन पळत आहेत भक्तगण. नमस्कार मंडळी, हे बघा येडेश्वरी देवीचं मंदिर इथून दिसत आहे आणि खूप सुंदर असं मंदिर इथून तुम्हाला दिसत आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही आलेलो आहोत येरमाळा येडेश्वरी मंदिरला. सांग भलं येडेश्वरीचा उधो उधो, आई राजा उधो उधो. नमस्कार मंडळी, आम्ही आलेलो आहोत भर पावसात. नवरात्री चालू होत आहे येडेश्वरी माते मंदिरला. येडेश्वरी आईचा उधो उधो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आम्ही गिरकर या चॅनलला. आई राजा उधो उधो, सदानंदीचा उधो. तर आपण आलेलो आहोत येरमाळा येडेश्वरी या ठिकाणी. खूप सुंदर असं मंदिराचं कमान आपल्याला दिसत आहे. चला आतमध्ये जाऊयात. अंबाबाईचा उधो उधो. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत येडेश्वरीला आणि वरी पाऊस चालू आहे, तरी पण आम्ही पावसात जात आहोत वरती दर्शनासाठी. पाणी उलाले बघा कसं ठेवका. प्रभू श्रीराम वनवासात असताना देवी पार्वतीने सीतामातेचे रूप धारण केले. प्रभू श्रीरामांना मोहित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी आई तू वेडी आहेस असं उद्गार केले. त्यावेळी देवीने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून त्या देवीचे नाव येडाई असे पडले आणि येडाई नावानेच पुढे हे देवी प्रसिद्ध झाली. प्रभू श्रीरामांची परीक्षा घ्यावी म्हणून त्यांनी असं केलं. त्यामुळं त्यांना येडाई किंवा येडेश्वरी हे नावाने उद्गार केले गेले. त्यामुळे येडेश्वरी हे गाव आणि येरमाळा हे गाव या ठिकाणी प्रसिद्ध झाले आणि येथे भक्तगण यायला सुरुवात केले. प्रभू श्रीराम येथे आल्याची आख्यायिका आहे.
मंडळी, मी आलेलो आहे येडेश्वरी येरमाळा येथे. आई येडेश्वरीचा उधो उधो. सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि बघत राहा असेल नवनवीन व्हिडिओ.